सोयाबीनला आज झाले 60 दिवस आणि सोयाबीनच्या फुलाचं 100% शेंगामध्ये रूपांतर झाले आणि शेंगामध्ये कुठे कुठे बी भरण चालू झाले. तर मित्रांनो, ही वेळ झाल्या सोयाबीनची तिसरी फवारणी करायची. तर आता आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे. कोणती घ्यायची आहे आणि कधी घ्यायची आहे हे तुम्हाला सांगतो. आणि मित्रांनो, सर्वात कमी खर्चामध्ये आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे. कमीत कमी खर्चामध्ये जर आपल्याला सोयाबीनला फवारणी करायची असेल तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, कारण की त्यामध्ये पूर्ण मी 2 ते 3 घटक सांगितले आहेत कमी खर्चामध्ये आणि अत्यंत प्रभावी आहेत, कारण की त्यांचा रिझल्ट 100% मिळतो व चांगला मिळतो. सोयाबीनला किती चांगल्या प्रमाणात शेंगा लागली त्या. आता आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये मेन उद्देश म्हणजे चांगले फुलं लागून चांगल्या शेंगा लागण्याचा होता. तर आता शेंगा चांगल्या लागल्या त्या. तर आता फक्त या शेंगाला आपल्याला जपायचं आहे आणि पोसायचं आहे. पोसायचं म्हणजे आपल्याला या शेंगामध्ये सर्वप्रथम आपल्या शेंगाची साईज मोठी करायची आहे आणि शेंगामध्ये जे काही बी भरण म्हणजे सोयाबीनचा काही दाणा भरणार आहे, तर ते चांगल्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात कसा भरला जाईल याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर तिसऱ्या फवारणीमध्ये मेन जे काही आपल्या शेंगा जोपायच्या शेंगामध्ये चांगल्या प्रमाणात दाणा भरायचा आहे आणि सोयाबीनची क्वालिटी सुधारायची आहे. तर अशा ठिकाणी मित्रांनो, आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे. विद्राव्य खतामध्ये आपल्याला पोटॅशियम सल्फेट म्हणजे 0050 या खताचा वापर करायचा आहे. त्यामध्ये 50% पोटॅश असल्यामुळे आपल्याला जे काही सोयाबीनचं बी भरण होणार आहे तर ते चांगल्या प्रमाणात होतं आणि सोयाबीनची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आणि तसंच मित्रांनो, आपल्या सोयाबीनचं तेलाचं प्रमाण देखील वाढतं आणि सोयाबीनला जे काही चमाकी चकक आहे तर ते चांगल्या प्रमाणात आपल्याला तिथे बघायला भेटतं. आणि तसेच मित्रांनो, आपल्याला कीटकनाशकामध्ये आपल्याला जे काही फुलकिडे, मावा, हिरवा मावा, तुडतुडे, रस शोषक किडे यांचा आपल्याला तिथे नायनाट करायचा आहे. आणि तसंच मेन म्हणजे पान खाणाऱ्या अळ्या, शेंग पोखरणाऱ्या अळ्या आणि लष्करी अळ्या. आणि मित्रांनो, जागी जागी आपल्याला हिरवा मावा पण पडलेला दिसून येतोय. तर यांचा नायनाट करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम स्वस्तातलं एक कीटकनाशक घ्यायचं आहे. ते म्हणजे क्लोरोफायरिपास आणि सायपरमेथ्रिन हे 2 घटक असलेलं कोणतंही औषध आपल्याला घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही टाटाचं कोरंडा घेऊ शकता किंवा गरडा केमिकलचं हमला घेऊ शकता. यामध्ये दोन्ही घटक आहेत, क्लोरोफायरिपास आणि सायपरमेथ्रिन. तर हे काय करतात मित्रांनो, शेंगामध्ये लष्करी असेल, पान खाणारे असेल नाही, जे काही मावा, फुलकडे, तुडतुडे, पांढरी माशी यांचा तिथे नायनाट करतं सर्वप्रथम. आणि विशेषतः जे काही गॅस निर्माण करणारं हे औषध आहे, तर जिथे आपला फवारा देखील लागू होत नाही तर तिथे हे औषध जाऊन तिथे काम करतं. त्यामुळे आपल्याला 100% कव्हरेज भेटतं आणि 100% तिथे आळी मरते. तर मित्रांनो, आळी मिळाल्यानंतर आपल्याला जे काही उत्पादन चांगल्या प्रमाणात भेटणार आहे तर ती भेटण्यास तिथे मदत होतं. तर मित्रांनो, अशा 2 घटकाची आपल्याला फवारणी करायची आहे. सर्वप्रथम तर 0050 आणि क्लोरोफायरिपास सायपरमेथ्रिन हे जर 2 घटक जर तुम्ही फवारणीमध्ये घेतलात तर मित्रांनो, 0050चं प्रमाण तुम्ही 4 ते 5 ग्राम प्रमाणे घेऊ शकता लिटरला. आणि क्लोरोफायरिपास मित्रांनो, तुम्ही 1 ते 1.5 ग्राम प्रमाणे घेऊ शकता. तर मित्रांनो, आपल्याला 0050 हे 120 ते 130 रुपये किलो भेटतं. हे आपल्याला एकरी किलो घ्यायचं आहे. कीटकनाशकामध्ये जर तुम्ही टाटाचं कोरंडा जर घेतलात तर मित्रांनो, आपल्याला एकरी फक्त 200 ते 250 रुपये खर्च येणार आहे, कारण की आपल्याला 350 रुपयाला अर्धा लिटर आहे. तर तुम्ही त्यातलं फक्त 250 ते 300 ml एकरी वापरू शकता लिटरला 1 प्रमाणे. तर मित्रांनो, 130 आणि 230 हे 250 जरी धरलं तर मित्रांनो, आपल्याला फक्त 300-350 रुपये एकरी खर्च येणार आहे फवारणीला. आणि तसंच मित्रांनो, जर तुम्हाला बुरशीनाशकाची घ्यायची गरज आहे तर तिथे तुम्ही बुरशीनाशक देखील ॲड करू शकता. जर गरज नसेल, आपल्या सोयाबीनची क्वालिटी, पानाची क्वालिटी जर चांगली असेल, पाने हिरवेगार असतील, त्यावरती कोणताही डाग नसेल, तर तुम्ही तिथे बुरशीनाशक घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त कीटकनाशक आणि एक विद्राव्य खत या दोन्हीचा तुम्ही तिथे फवारा करू शकता. आणि मित्रांनो, तिथे आपल्याला स्वस्तातली स्वस्तात फवारणी होऊन निघेल आणि समजा आळांचा देखील नायनाट होईल आणि आपल्या शेंगा देखील पोचल्या जातील. अशा 2 घटकाची मित्रांनो फवारणी घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांनो, जे काही आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सोयाबीनचे पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.